17 मार्च 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता नागपुरातील महाल परिसरात विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबची कबर हटाव असे नारे देत आंदोलन केलं। हे आंदोलन करताना त्यांनी गवताच्या पेंड्या असलेली प्रतिकात्मक कबर जाळली। या आंदोलनानंतर गणेशपेठ पोलिसांनी आंदोलकांवर अपराध क्रमांक 114/2025 नुसार भारतीय न्याय संहिता 299/1/3/135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल केला। आंदोलकांवर दुपारी 3:09 वाजता हा गुन्हा दाखल झाला। त्यानंतर सायंकाळी एक अशी अफवा पसरली की सकाळच्या आंदोलनामध्ये जी प्रतिकात्मक कबर जाळली त्याच्या कापडावर धार्मिक मजकूर होता आणि अत्तरवळ मधील नमाज आटपून 200-250 जमाव नारे देऊ लागला। याच लोकांनी आग लावून टाका, जला दो, खत्म कर दो असं घोषणा देऊ लागले। असे हिंसक बोलणे सुरू केल्याने पोलिसांनी त्यांना हटवलं, बळाचा वापर केला। यापूर्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार द्यायची आहे अशी मागणी करण्यात आल्याने त्यांना गणेशपेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आलं। त्यांची तक्रार ऐकून घेण्यात आली। एकीकडे पोलिसांची कारवाई सुरू असताना दुसरीकडे हंसापुरी भागात 200-300 लोक हातात काट्या घेऊन दगडफेक करू लागले। त्यांच्या तोंडावर फडके बांधले होते। या घटनेत 12 दुचाकींचं नुकसान झालं। या घटनांमध्ये काही लोकांवर घातक शस्त्राने वार करण्यात आले, घरांवर दगडफेक करण्यात आली। तिसरी घटना भालदारपुरा भागात सायंकाळी 7:30 वाजता झाली। 100-200 लोकांचा जमाव तिथे होता। येथे पोलिसांवर हल्ले झाले आणि त्यामुळे अश्रुधूर आणि सौम्य बळाचा वापर करावा लागला। या घटनेत क्रमांक 1 क्रेन, 2 JCB, काही 4 चाकी वाहनं जाळण्यात आली। या संपूर्ण घटनेमध्ये सभापती महोदय 33 पोलीस जखमी झालेले आहेत। यामध्ये 3 पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी आहेत, ते गंभीर जखमी आहेत। दगडफेक केली आणि कुऱ्हाडीने देखील त्यांच्यावर हल्ला केलेला आहे। त्यामध्ये 5 नागरिक आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। एक ICU मध्ये आहे। एकूण 3 गुन्हे गणेशपेठ पोलीस ठाण्यात दाखल आहेत। तहसील पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल आहेत। असे एकूण 5 गुन्हे दाखल आहेत। 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू केलेली आहे। एंट्री पॉइंटवर नाकाबंदी। यात तहसील पोलीस स्टेशन, कोतवाली, गणेशपेठ, पाचपावली, लकडगंज, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर, कपिल नगर या पोलीस ठाण्यांचा समावेश आहे। SRPFच्या 5 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत। राज्याच्या पोलीस महासंचालकांनी सर्व CP SP यांची VC घेऊन राज्यभर कायदा सुव्यवस्था राखण्याच्या सूचना निर्देश दिलेले आहेत आणि झालेली घटना अतिशय गंभीर आहे। निष्पाप नागरिकांवर दगडफेक केली, त्यांच्या घरांवर दगडफेक केली, क्लिनिकवर दगडफेक केली। क्लिनिकमध्ये हॉस्पिटलमध्ये एक 5 वर्षाची मुलगी होती, तिच्यापर्यंत दंगेखोर पोहोचत होते, वाचली ती। त्या हॉस्पिटलमधले हिंदू देवतांचे फोटो जाळून टाकले आणि पोलिसांवर देखील हल्ला करण्याची मजल या समाजकंटकांनी केलेली आहे। खरं म्हणजे पोलिसांवर हल्ला केलाय, निष्पाप नागरिकांवर हल्ला केलाय, त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडलं जाणार नाही। त्यांच्यावर कठोर कडक कारवाई केली जाईल। या बाबतीमध्ये पोलीस तपास करतायत आणि पोलीस अशा प्रकारच्या घटनांना पूर्णपणे आळा घालणं आणि कायदा सुव्यवस्था राखणं यासाठी आपण सगळ्यांनीच त्याला सहकार्य केलं पाहिजे। राज्यातली कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनीच पोलिसांनाही सहकार्य केलं पाहिजे। आणि काही लोक यामध्ये शेवटी आपलं महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, सर्व धर्म एकत्र येऊन काम करतायत आणि या राज्याच्या विकासामध्ये सौहार्दाचं वातावरण आहे। परंतु गेल्या काही दिवसामध्ये ज्या काही आता ही अफवा सोशल मीडियामध्येच कुणीतरी सोडली आणि या अफवांचे काही बळी ठरून या ठिकाणी अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना घडतायत। म्हणजे सकाळी एक घटना घडली, तिथं पोलिसांनी मध्यस्थी केली, पोलिसांनी ते मिटवलं, दोन्ही समाजाला शांत केलं, शांतता प्रस्थापित झाली। पुन्हा 8 वाजता संध्याकाळी 8:30 वाजता 2-5 हजाराचा जमाव जमला।
2-5 हजाराचा जमाव जमला आणि त्यांनी डायरेक्ट दगडफेक सुरू केली, तलवारी आणल्या, त्याच्यामध्ये पोलिसांवर हल्ले झाले, पेट्रोल बॉम्ब आणले. हे सगळं पेट्रोल बॉम्ब आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा एकाएक येत नसतात. त्यामुळे हा पूर्णपणे एक नियोजनबद्ध पूर्वनियोजित अशा प्रकारचा कट करून हा हल्ला झाला. ही दुर्दैवी घटना आहे. खरं म्हणजे मगाशी म्हणाले आपले आमदार, नागपूर हे शांतताप्रिय शहर आहे आणि त्या शहरामध्ये अशा प्रकारचं गालबोट लावणं हे देखील अतिशय दुर्दैवी आहे. आणि त्या ठिकाणी मी देखील माहिती घेतली, मी देखील पोलिसांशी बोललो, कमिशनरशी बोललो, अधिक आणि दुसऱ्या तिथल्या लोकांच्याशी बोललो. त्या ठिकाणी देखील पोलिसांच्या गाड्यांवर हल्ले केले. फायर ब्रिगेडची गाडी आली, ती देखील जाळून टाकली. त्यामध्ये एका ठिकाणी दर दिवशी 100-150 बाईक उभ्या असतात, मोटरसायकल पार्क असतात, पण नताभाऊ तिथे एकही गाडी नव्हती त्यांची पार्किंग. म्हणजे पूर्णपणे पूर्वनियोजित हा असा प्रकारचा एक समाजकंटकाने त्या दिवशी कालचा जो आहे तो कट केलेला आहे. आणि म्हणून या संपूर्ण ह्याच्यामध्ये चिटणीस पार्क, हंसापुरी, मोमिनपुरा, महाल या भागामधला हा सगळा प्रकार आहे. आणि यामध्ये खऱ्या अर्थाने तिथल्या काही महिलांची देखील आपण TV मध्ये देखील मुलाखत पाहिली असेल. आणि खऱ्या अर्थाने त्या भागामध्ये अतिशय दंगल सदृश्य असं परिस्थिती निर्माण झाली होती. लोक जीव मुठीत घेऊन तिथे थांबले होते. आणि पोलीस आल्यानंतर पोलिसांवर देखील ज्या प्रकारचा हल्ला केला तो हल्ला अतिशय दुर्दैवी होता. खरं म्हणजे पोलीस हे कायद्याचे रक्षण करते आहेत. ऊन वारा पाऊस कधी काही पाहत नाहीत. त्यांना सण वार उत्सव काही नसतात आणि ते आपल्या जीवाची बाजी लावून तिथे कायदा सुव्यवस्था आणि लोकांचं नागरिकांचं रक्षण करायला उभे असतात. पण पोलिसांवरच जेव्हा सोडा बाटल्या, तलवारी, दगडविटा, पेट्रोल बॉम्ब हे टाकण्याचं जेव्हा धाडस लोक करू लागतात तेव्हा मग या लोकांच्या बाबतीमध्ये देखील हे लोक कोण आहेत, कुणाचे समर्थक आहेत याचा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, गेल्या काही दिवसामध्ये आता अंबादास दानवे म्हणाले की काही लोक जे आहेत त्याच्याबद्दल अफवा करतात. पण मला एक सांगायचं आहे, मला एक विचारायचं आहे, हा औरंगजेब लागतो कोण? हा कोणाचा कोण आहे? हा औरंगजेब या महाराष्ट्राचा घास घ्यायला आला. औरंगजेब हा देशावरचा आक्रमक आहे, त्याने लुटारू आहे आणि त्यामुळे तो औरंगजेब हा औरंग्या लुटारू आहे अंबादास. आणि खऱ्या अर्थाने सभापती महोदय तो जेव्हा आला त्यावेळेस हिंदू देवतांची मंदिरं तोडून टाकली. कुणी त्याला म्हणाला खाली कुशल प्रशासक होय. छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्याची बरोबरी केली होती. त्यावेळेस खालच्या सभागृहातल्या अबू आझमीला मी बरोबर त्याला उत्तर दिलं. दुसऱ्यांदा त्यांनी शंभूराज आणि संभाजीराजे आणि छत्रपती आपले हा औरंगजेब याची बरोबरी केली. म्हणाला कुशल प्रशासक आहे, चांगला प्रशासक आहे, त्यांनी हे केलं ते केलं. अरे असं बोलताना लाज तरी वाटली पाहिजे. हा खऱ्या अर्थाने हा आपल्या स्वराज्यावर चाल करून आलेला, स्वराज्याचा घास घ्यायला आलेला हा औरंग्या हा मंदिर तोडली, त्यांनी आया अब्रूंची लखतर हे केली, आया बहिणींची अब्रू लुटली. संभाजीराजे सापडत नव्हते, त्यानं निष्पाप लोकांचे बळी घेतले, रक्ताचे पाट वाहिले. आणि अशा या औरंग्याचं उदात्तीकरण करणं काय? आणि म्हणून या ठिकाणी याचं उदात्तीकरण थांबावं. जे लोक आज मागणी करतायत, जे लोक मागणी करतायत, मग ते विश्व हिंदू परिषद असेल कोणी असतील, यांची मागणी चुकीची आहे का? बिलकुल नाही. आणि म्हणून आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अनेक देशांनी जे जे आक्रमणकारी होते त्यांच्या खुणा पुसून टाकल्या आणि ज्यांनी शौर्य गाजवलं त्यांच्या खुणा ज्या आहेत या तिथून ऊर्जा आणि प्रेरणा घेण्यासाठी ठेवल्या. आपल्या ब्रिटिश सरकारच्या काळात इथं बीटीचं स्टेशनचं आपण व्हिक्टोरिया टर्मिनस होतं त्याचं छत्रपती शिवाजी महाराज केलं. या ठिकाणी एअरपोर्टचं नाव बदली केलं. आपण काळा घोडा काढला, आपण किंग एडवर्डचा पुतळा काढला. मग हे जर आहे तर संभाजीनगर आपण केलं, अहिल्यानगर आपण केलं, आपण हे धाराशिव केलं, आपण हे सगळं केलं. आणि मग मला एक सांगा, खऱ्या अर्थाने या ठिकाणी जेव्हा हा
ज्यांनी शंभू राजांचा अनन्वित छळ केला, ज्यांनी त्यांची नखं कापली, खेचली, त्यांनी त्यांची चामडी सोलली, त्याच्यावर उकळतं तेल टाकलं, ती मीठ चोळलं, डोळे लाल लाल शिगांनी ज्या त्यांनी फोडले, जीभ कापली, अशा शंभूराजांचा अपमान अत्याचार करून धर्म बदलत नाही म्हणून बलिदान त्यांनी दिलं आणि त्यांचे तुकडे तुकडे केले. आणि असं केल्यानंतर काही लोक म्हणतात, काही लोकांनी ते काय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि औरंगजेबाची तुलना केली, म्हणाले क्रूर प्रशासक आहे. काय अरे कुठला क्रूरपणा त्यांना दिसला त्यांच्यामधला? त्यांचे काय डोळे काढले का? त्यांचे काय जीभ काढली का? त्यांचे काय कातडी सोडली का? त्यांचे काय नख कापले? काय केलं? अरे काय बोलायचं, कोणाची तुलना कोणी करायची? आणि म्हणून माझं सभापती महोदय एवढंच म्हणणं आहे की या ठिकाणी जे औरंग्याचं उदात्तीकरण करतात ते थांबलं पाहिजे आणि ज्यांनी उदात्तीकरण खाली केलं त्यांना निलंबित करण्याचं काम केलंय सरकारने, त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. आणि खऱ्या अर्थाने यामध्ये औरंगजेबाने तुमचा पण छळ झालाय का? आणि सभापती महोदय यामध्ये सभापती महोदय नाही तुमचं झालंय काय संभाजी महाराजांसारखं? तुमचे काय नाही संभाजी महाराजांनी 2019 मध्ये आता मी सांगतो ऐका, मी सांगू ऐकता 2019 ला अरे तुमच्याकडे काय हिंमत आहे? तुमच्याकडे काय हिंमत आहे? अरे तुम्ही तुमच्याकडे काय हिंमत आहे? तुमच्याकडे काय हिंमत आहे? अरे खुर्चीसाठी मला बोलू द्या. बाळासाहेबांचे विचार सोडले, खुर्चीसाठी औरंगजेबाचे विचार धरले आणि खुर्ची मिळवली यांनी. आणि म्हणून या सरकारमध्ये तुम्हाला या हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाहीये. आणि म्हणून बाळासाहेबांचे ज्यांनी विचार सोडले, खुर्चीसाठी तुम्ही 2019 मध्ये सत्ता मिळवली, काँग्रेस बरोबर जाऊन तुम्ही काँग्रेसमध्ये जाऊन सत्ता मिळवली आणि बाळासाहेबांचे विचार सोडले, औरंगजेबाचे विचार स्वीकारले आणि म्हणून तुम्हाला बोलायचा अधिकार काय? अरे तुम्ही यांना आतमध्ये घालणार होते या लोकांना. अंबादास ऐका अंबादास ऐका, अरे यांना मी सांगतो, अरे हे गेले होते तिकडे, हे गेले होते लोटांगण घालून आले आणि म्हणाले मला वाचवा आणि पुन्हा पलटी मारली आणि म्हणून यांचे प्रमुख पण गेले आणि तिकडं म्हणाले आम्ही युती सरकार स्थापन करू, इकडं आल्यावर पलटी मारली. आणि या बीजेपीच्या देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, आशिष शेलार या 4 लोकांना जेलमध्ये टाकणार होते. जेलमध्ये टाकून महाविकास आघाडी सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार घेणार होते. त्यावेळेस मी यांचा डाव मोडला, यांचा टांगा पलटी करून टाकला, यांचा टांगा पलटी केला आणि महायुतीचं सरकार आणलं. महायुतीचं सरकार बसा औरंगजेबी विचार तुम्ही सोडा. औरंगजेबीचे अरे तुम्हाला नोटीस झाल्यानंतर तुम्ही गेले. हे एक मिनिट तुम्ही बसा खाली. बसा ना जरा, आपण का उभे आहेत? बसा ना जरा आपण.
हेमंत पाटील जरा खाली बसा. गिरीश महाजन आपण खाली बसा. खाली बसा. हेमंत पाटील खाली बसा. अरे आपण बसा जरा. सगळे खाली बसला. ऐकतात. उपमुख्यमंत्री सरकारची भूमिका 289च्या अनुषंगाने आपल्याला देत आहेत. मला वाटतं की त्यांचं बोलणं कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण पुढे जाऊया. परंतु शासनाची भूमिका आपल्या 289च्या अनुषंगाने जर बोलले असतील तर आपलं नाव घेतलं नाही. आपण कोणत्या मुद्दे बोलणार? अरे सत्तेसाठी हे लाचार झाले. सत्ता मिळावी म्हणून तुम्ही बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला लांब ठेवलं त्या काँग्रेस बरोबर बसले. औरंगजेबी विचार तुम्ही घेतले, बाळासाहेबांचे विचार सोडले, शिवाजी महाराजांचे विचार सोडले. अरे तुम्ही काय शंभूराज. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, आणि या एकनाथ शिंदेने धाडस केलं. शिवसेना वाचवली, धनुष्यबाण वाचवला म्हणून 80 पैकी 60 जागा आल्या. तुम्ही 100 लढवल्या, 20 जागा आल्या तुमच्या बरोबर. आणि म्हणून तुम्हाला जनतेने धडा शिकवलेला आहे. जनतेने धडा तुम्हाला शिकवलाय. जनतेने तुमची जागा दाखवली आहे. आपण बसा. विरोधी पक्षात आपण जरा बसा. जनतेने तुमची जागा दाखवली आहे. आणि तुमच्यात हिंमत असेल तर सांगा. आपण असं करणार, टॉर्चर करणार, त्यावेळेस आपण भाषणामध्ये व्यत्यय येत असताना दोन्ही बाजूच्या सदस्यांनी असं उभं राहणं योग्य नाहीये. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याकूब मेमन याची कबर सजवली. तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीत पाकिस्तानचे झेंडे नाचवले. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. अरे हिंदुत्वाचं नाव घ्यायला लाज वाटली पाहिजे. आणि म्हणून या एकनाथ शिंदेने धाडस केलं. हिंदुत्वाचं सरकार आणलं. हिंदुत्वाचं सरकार, बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आणलं. 2.5 वर्ष आम्ही महायुतीचा कारभार केला. 2.5 वर्ष महायुतीचं सरकारने काम केलं म्हणून तुमचं विरोधी पक्ष नेता पण गेलं. अरे तुमचं काही गेलं. आणि तुम्हाला जेव्हा अरे एक अंदर की बात है. सभापती महोदय, मला एक गोष्ट बोलायला सांगा. सभापती महोदय, यांचे प्रमुख पण मोदी साहेबांना जाऊन भेटले. मला माफ करा. मोदी साहेबांना भेटले. मला म्हणाले आम्ही पुन्हा येतो. इकडे येऊन पलटी मारली. तुम्ही पण गेले होते. तुम्हाला जेव्हा नोटीस आली तेव्हा तुम्ही गेले होते. आणि तुम्ही म्हणाले मला याच्यातून सोडवा. नंतर सुटल्यावर तुम्ही पलटी मारली. ही मला गोष्ट माहित आहे. आणि म्हणून सांगतो तुम्हाला, आम्ही जे केलं ते खुलेआम केलं. आम्ही लपून छपून गेलो नाही. जे केलं, जेव्हा शिवसेना धोक्यात आली, धनुष्यबाण धोक्यात आला, बाळासाहेबांचे विचार धोक्यात आले, हिंदुत्व धोक्यात आलं, तुम्ही औरंगजेबी विचार स्वीकारले, त्यावेळेस आम्ही सरकार पलटी केलं. तुमचा टांगा पलटी करून टाकला. अरे शेर का, अरे त्याला वाघाचं हे करायला वाघाचं काळीज लागतं. अरे लांडगा वाघाचं कातडं पाकून, एक मिनिट, लांडगा वाघाचं कातडं पांघरून वाघ होऊ शकत नाही. त्याला वाघाचं काळीज लागतं. शेर का बच्चा खुलेआम किया. हिम्मत है तुम्हारे में. अरे जनता ने तुम्हारे को दिखाई दिया. जनता ने दिखाया, तुम्हारी जगह दिखा दी. तुम्हाला विधानसभेच्या जागा 100 लढवल्या, 20 जिंकल्या. या पठ्ठ्याने 80 लढवल्या, 60 जिंकल्या. अरे तुम्ही काय लढवणार. तुम्हाला भूमिका बदलली. यांनी शिवाजी महाराजांची भूमिका बदलली,
बाळासाहेबांची भूमिका बदलली, तुम्ही हिंदुत्वाचे विचार सोडले, म्हणून घरकाना घाटका झाले, घरकाना घाटका, इधर कभी नाही उधर कभी नाही. आणि म्हणून परब साहेब, तुमचा इतिहास मला माहित आहे, मला बोलायला लावू नका, मला बोलायला लावू नका. मी बोलत नाही, मी कधीही कमरेच्या खाली वार करत नाही. मला सगळं माहित आहे, अंडी पिल्ली सगळी माहित आहे, कोण कुठे गेला, कशाला गेला हेही मला माहित आहे. हा एकनाथ शिंदे ज्यांनी केलं, खुलेआम केलं, खुलेआम. मी तुमच्या पक्षप्रमुखांना सांगितलं होतं, तुम्ही आता शिवसेना आणि भाजप युती करा. मी मुख्यमंत्री होणार होतो, 5 वेळा सांगितलं. का मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीमध्ये एवढा मोह झाला? का झाला? का झाला? जे बाळासाहेबांनी सांगितलं होतं करू नका, काँग्रेस बरोबर जाऊ नका, तुम्ही का गेले? मोहापायी, सत्तेसाठी. मग मोह कोणाचा? अरे आम्ही तर सत्तेवर लात मारली, आम्ही तर मंत्रीपद सोडलं 8 लोकांनी. तुम्ही सोडणार का मंत्रीपद? आम्ही मंत्रीपद सोडलं 8 मंत्र्यांनी. आम्हाला काय माहित होतं की आम्ही काय होणार आहे आमचं? आणि म्हणून आम्ही एकतर लढून जिंकू किंवा एकतर लढून शहीद होऊ, असं म्हणून आम्ही लढलो. तुम्ही आम्हाला काय सांगताय? आणि म्हणून परब साहेब, तुम्हाला तुमचा माझा काय वाद नाहीये, पण तुम्ही एकच आहे, जे बोलाल की तुम्ही नोटीसला जाऊ घाबरून पळाले, हे पळाले ते पळाले, आतलं मला सगळं माहित आहे. कुणाची नोटीस थांबवायला काय काय केलं सगळं मला माहित आहे. त्याच्यावर तुम्ही जाऊ नका. तुम्ही फक्त बघा, मी तुम्हाला काय म्हणालो नाही, सभागृहामध्ये तुम्ही देखील काहीतरी बोलला होता, असं मी बोललो. काय? कशावर? छळ 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 झाला. तर तुम्ही इथं बोलले होते ना, बसून बोलू नका. संभाजीराजे, संभाजीराजे, मी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि देवेंद्र फडणवीसांच्या बद्दल बोललो की त्यांनी म्हणाले की औरंगजेबासारखा क्रूर प्रशासक मुख्यमंत्री आहेत. मी त्याच्यावर सुरू केलं ते, म्हणजे मी बोललो त्यांचे काय डोळे काढले, त्यांची काय जीभ छाटली, त्यांची काय नख उपटली, त्यांची काय कातडी सोडली? काय केलं देवेंद्र फडणवीसांनी, मुख्यमंत्र्यांनी काय केलं? सोलायला पाहिजे होती. आणि मग मी म्हणालो आणखी कोणाचा तुमचाही छळ झाला? तुम्ही जेव्हा उठायला उभे राहिले तेव्हा मी बोललो तुमचाही छळ झालाय का? तुम्ही जेव्हा असं नाही, तुम्ही जेव्हा उठायला बोलायला उभे राहिले, त्यामुळे मी सांगतो, तुमचं नाव नाही घेतलं मी बघा, आणि म्हणून मी सांगतो, मी जे करतो, प्रसाद लाड खाली बसा. सभापती महोदय, मला कोणाच्या बद्दल काही कधीही, मला जोपर्यंत कोणी डिवचत नाही तोपर्यंत मी कुणाची कळ काढत नाही. परंतु मला मात्र डिवचल्यानंतर माझ्या अस्तित्वाला जर कोणी चॅलेंज केला तर मी जे आहे सभापती महोदय खुलेआम करतो. कधी लपून छपून मी काय केलेलं नाही. जे केलं ते दुनियाने बघितलं. एका राज्याने नाही, देशाने नाही, जगातल्या 33 देशाने त्याची नोंद घेतली. कोण आहे? एकनाथ शिंदे. मी तर बोललोय मी छोटा कार्यकर्ता आहे, बाळासाहेबांचा कार्यकर्ता, आनंद दिघे साहेबांचा शिवसैनिक आहे. पण जेव्हा मला तुम्ही हलक्यात घेतलं त्यावेळेस मग मी केलं. आणि म्हणून सचिन भाऊ, तुम्हालाही बरंच काय माहित आहे, तुम्ही शांत राहा. आणि म्हणून नाही, हे बघा, मी एक विचारधारा ठरवलेली आहे, हिंदुत्वाची विचारधारा. आमच्या दोन्ही पक्षाची विचारधारा एकच आहे. आमच्यामध्ये कधीही सत्तेसाठी हा एकनाथ शिंदे आपापलेला नाही. तेव्हाही मी जे केलं ते खुर्चीसाठी नाही केलं सचिन भाऊ. त्यावेळेस मलाही माहित नव्हतं की मुख्यमंत्री होईल. आताही तुम्हाला माहित आहे की या वेळेत देखील मी स्वतः आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना फोन करून सांगितलं
तुम्ही निर्णय घ्या. एकनाथ शिंदे तुमच्या बरोबर आहे. अमित भाईंना मी सांगितलं, मी खुर्चीसाठी नाही हो, खुर्ची शोधत नाही मी. खुर्चीच्या मागे बसलेला माणूस, त्याचे प्रश्न, त्याचं दुःख आणि अडचणी समजून घेणारा एकनाथ शिंदे आहे, खुर्ची शोधणारा नाही. आणि म्हणून मी राजकीय नाही आहे, मी हार्डकोर पॉलिटिशियन नाही आहे, मी समाजकारणी आहे, मी एक सर्वसामान्य माणूस आहे. म्हणून मी कधी कोणाच्या वाटेला जात नाही. मी इथे बोललो, इथे विसरून जातो. मनामध्ये मी कधी गुस्सा ठेवत नाही, नाहीतर मी मुख्यमंत्री झालो नसतो. आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगतो की सभापती महोदय, नागपूरची झालेली घटना जी आहे, औरंगजेबाचं उदात्तीकरण कुणी करता कामा नये. औरंगजेब हा आपल्या राज्याला लागलेला कलंक आहे. आणि म्हणून अमेरिकेने देखील तालिबान का कोण तो, त्याला त्याचा थडगा आणि कबर होऊ नये म्हणून ओसामा त्याला समुद्रात टाकला होता, बुडाला, म्हणजे त्याचं होऊ नये. आता हे कबर बिबर जी आहे ही कोणाच्या काळातली राहिली आहे? ही काँग्रेसच्या काळात. काँग्रेसनी केलं ते, काँग्रेसने त्यांना संरक्षित केलं. अरे भाई, तेव्हा सरकार कोणाचं होतं स्वातंत्र्यानंतर? म्हणून तुम्हाला सांगतो मी, एक लक्षात घ्या. आणि म्हणून तुमच्या भाई, एक मिनिट, मला एवढंच आहे की उदात्तीकरण महाराष्ट्र सहन करणार नाही. औरंगजेबाचं उदात्तीकरण महाराष्ट्र सहन करणार नाही, एवढंच मी सांगतो. आणि काल झालेली नागपूरची घटना अतिशय दुर्दैवी आहे. ज्यांची मदत पोलिसांवर हल्ला करण्याची झालेली आहे, त्यांना रोखठोक त्यांचा हिशोब केला जाईल आणि त्यांना माफ केलं जाणार नाही, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. नियम 93 अन्वये आज प्राप्त झालेल्या 11 सूचना आहेत. मला वाटतं 289 वरून सरकारचं मत